नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत थर्ड इयर जीएनएम मधील आपल्याला विषय आहे प्रसूतीशास्त्र व कला। यामधील प्रकरण एक आहे विषय प्रवेश व अस्थिकटीर। आपण प्रसूतीशास्त्र व कला शिकण्याचे ध्येय, उद्देश व या विषयातील संज्ञा पाहू। ध्येय आहे एम, संपूर्ण गरोदरपणामध्ये योग्य पद्धतीने काळजी घेऊन बाईची प्रसूती सुलभ व स्वाभाविक रीतीने व्हावे, तिला जिवंत निरोगी आणि सुदृढ बालक मिळावे, तसेच मातेची व बालकाची अवस्था निरोगी राहावी। उद्देश ऑब्जेक्टिव्ह, एक प्रसूतीपूर्व काळजी घेणे, अँटीनेटल केअर 9 महिन्याचे जे असतात कालावधी। त्यानंतर 2 आहे प्रसूतीमधील काळजी घेणे, इंट्रानेटल केअर, ज्यामध्ये की प्रसूतीमधील काळात घ्यायची काळजी असते। त्यानंतर आहे 3 नंबर प्रसूती पश्चात काळजी घेणे, पोस्ट नेटल केअर, 45 दिवस ते 60 आठवड्यापर्यंतची काळजी घेणे। त्यानंतर प्रसूतीपूर्व अवस्थेत, प्रसूती होत असताना आणि प्रसूतीनंतरच्या अवस्थेत स्त्रीच्या शरीरात कोणकोणते बदल होतात, ते का व कसे होतात हे समजण्यासाठी। त्यानंतर 5 नंबर आहे माता व बालक यांच्या जीवित्वाच्या हमीसाठी काय काय करावे लागते हे समजण्यासाठी। 6 नंबर आहे प्रसूतीपूर्व, प्रसूतीमध्ये व प्रसूतीनंतरच्या अवस्थेत स्त्रियांना दवाखान्यात व समाजामध्ये कम्युनिटी कोणकोणत्या सेवा द्याव्यात व त्या कशा द्याव्यात हे समजण्यासाठी। त्यानंतर 7 आहे गरोदरपणात, प्रसूतीमध्ये व प्रसूतीनंतर कोणकोणत्या स्वाभाविक घटना अवस्था घडू शकतात हे समजून घेण्यासाठी, त्या टाळण्यासाठी व त्या टाळल्यास आढळल्यास वेळीच उपाययोजना करण्यासाठी। संज्ञा बघू आपण या टर्मिनॉलॉजी। एक आहे ॲमेनोरिया म्हणजेच पाळी न येणे, त्यानंतर 2 आहे ग्रॅव्हिडा म्हणजे गरोदरपणाची खेप, 3 आहे पॅरा म्हणजे बळदपणाची खेप, त्यानंतर 4 जेस्टेशन पिरियड, ज्यामध्ये गरोदरपणाचा काळ येतो, ग्रॅव्हिड युटरस म्हणजे गरोदर अवस्थेतील गर्भाशय, प्रायमी पॅरा म्हणजे प्रसूतीची पहिली खेप, प्रायमी ग्रॅव्हिडा म्हणजे गरोदरपणाची पहिली खेप, मल्टी पॅरा म्हणजे 51 अधिक वेळेची प्रसूतीची खेप, त्यानंतर मल्टी ग्रॅव्हिडा म्हणजे 51 अधिक वेळेस गरोदर राहिलेली स्त्री। त्यानंतर बघूया 10 नंबर मल्टी ग्रँड मल्टी पॅरा, 4 किंवा अधिक मुले असलेली गरोदर स्त्री। त्यानंतर नल्ली पॅरा म्हणजे कधीच गरोदरपणाचे 7 महिने पूर्ण न केलेली स्त्री। त्यानंतर नल्ली ग्रॅव्हिडा म्हणजे कधीच गरोदर न राहिलेली स्त्री। त्यानंतर 13 एल्डरली प्रायमी म्हणजे पहिल्यांदाच गरोदर असलेली 30 किंवा त्याहून अधिक वयाची स्त्री। 14 आहे लेबर म्हणजे प्रसूती, 15 डिलिव्हरी म्हणजे प्रसूती, 16 ट्रायमेस्टर म्हणजे 3 महिन्याचा काळ। त्यानंतर फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे गरोदरपणाचे पहिले 3 महिने, सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे गरोदरपणाचे मधले 3 महिने, थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे गरोदरपणाचे शेवटचे 3 महिने, पर्च्युएंट म्हणजे प्रसूती होत असलेली स्त्री। त्यानंतर 18 नेटल बर्थ म्हणजे जन्म, अँटीनेटल म्हणजे जन्मापूर्वी, इंट्रानेटल म्हणजे जन्म होत असताना, पोस्टनेटल म्हणजे जन्मानंतर, प्युरापेरा म्हणजे नुकतीच बाळंत झालेली स्त्री, अबॉर्शन म्हणजे गर्भपात, LMP म्हणजे लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड म्हणजे शेवटची मासिक पाळीची तारीख, EDD म्हणजे एक्सपेक्टेड ड्यू डेट, बाळंतपणाची संभाव्य डेट जी असते तारीख तिला म्हणतात EDD। त्यानंतर आहे एम्ब्रिओ म्हणजे 10 आठवड्यापर्यंतचा गर्भ। त्यानंतर फिट्स म्हणजे गर्भाशयात वाढणारा गर्भ, इमॅच्युअर फिट्स म्हणजे पूर्ण गर्भ अवस्थेतील गर्भ, जो की 28 आठवड्याच्या आतील गर्भ असतो। त्यानंतर फुल टर्म म्हणजे गरोदरपणाचा पूर्ण काळ, प्रीटर्म म्हणजे गरोदरपणाचा 28 ते 37 आठवड्यापर्यंतचा काळ, पोस्ट टर्म म्हणजे गरोदरपणाचे 42 आठवडे उलटून गेल्यानंतरचा काळ। त्यानंतर 32 बर्थ वेट, बाळ जन्मल्यापासून ते 1 तासाच्या आतील वजन, बर्थ टाइम म्हणजे बाळ जन्मल्याची वेळ, गर्भ युनिटून बाहेर आल्याची वेळ। त्यानंतर LBW म्हणजे काय, लो बर्थ वेट, 250 ग्राम पेक्षा जे कमी वजनाचे बाळ म्हणजे LWB म्हणजे लो बर्थ वेट मध्ये येतं। त्यानंतर प्युरियम म्हणजे सुतिकावस्था, डिलिव्हरी कालावधी त्याला म्हणतात सुतिकावस्था। MTP म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, SB म्हणजे स्टिल बर्थ, मृत किंवा मृत जन्म, स्टिल बर्थ म्हणजे काय, मृत जन्म। त्यानंतर आपण पाहूया अस्थिकटीर म्हणजे स्त्री कटीर, फिमेल पेल्विसच्या भागाबद्दल पाहिजे। निसर्गतःच स्त्री कटीर हे असे काही बनले आहे की ज्यामुळे या सौंदर्यात तर भर पडते, शिवाय महत्वाच्या इंद्रियाचे उदाहरणार्थ गर्भाशय, बीजकोश, मूत्राशय व गुदाशय यांचे संरक्षण होते।
याशिवाय प्रसूतीच्या वेळी सुलभ प्रसूती होण्यास त्याची मदत होते. परंतु याचबरोबर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी आहे की लहानपणी होणाऱ्या आजाराच्या कटेरावर परिणाम होतो. उदाहरणार्थ पोलिओ, मलायटिस, मूळदोष, व्हिटॅमिन डी ची कमतरता, ऑस्टिओमेलिशिया, कॅल्शियमची कमतरता असलेला आणि कटेराच्या हाडाच्या ट्युबरक्युलोसिस या आजारामुळे अस्थिकटेरामध्ये स्वाभाविकता निर्माण होते. ठीक आहे. अस्थिकटीर म्हणजे बॉनी पेल्विस. कटीर जे आहे हे 4 हाडांनी मिळून बनलेले असून यामध्ये मध्यभागी पोकळ निर्माण झालेली आहे. या कटीर पोकळीमध्ये गर्भाशय, मूत्राशय व गुदाशय यासारखी महत्वाची इंद्रिय असून त्यांचे कटेरामुळे संरक्षण होते. जी कटेराची हाडे असतात एकूण 4 हाड मिळून कटीर तयार झालेले आहे. 2 अमानिक हाडे इनॉमिटे बोन्स टू, एक त्रिकास्ती सॅक्रम व एक माकड हाड कॉक्सिक. इनॉमिनेट बोन्स यांनाच मराठीत अनामिक हाडे असे म्हणतात. ही चपट्या हाडामध्ये, लांब किंवा आखूड हाडामध्येही मोडत नाहीत. तसेच त्यांना विशिष्ट प्रकारचे आकारही नाही, म्हणूनच त्यांना इनॉमिनेट बोन असं म्हणतात, अनामिक हाड. यांनाच पेल्विक बोन्स असेही म्हणतात. ही 2 असून उजव्या व डाव्या बाजूचे इनॉमिनेट बोन असे म्हणतात. या दोन्ही हाडामुळे अस्थिकटराच्या दोन्ही बाजू आणि पुढील भाग तयार होतो. इलियम, इस्चियम, प्यूबिस ही 3 हाडे एकत्र येऊन इनॉमिनेट बोन तयार झालेले असते. इलियम म्हणजे कटेराच्या हाडाच्या वरील पंख्याप्रमाणे दिसणारा भाग हा इलियममुळे तयार झालेला आहे. हा भाग चपट्या भागामध्ये हाडामध्ये मोडतो, त्यामुळे याला आतील पृष्ठभाग व बाहेरील पृष्ठभाग असे 2 पृष्ठभाग आहेत. आतील पृष्ठभाग हा अंतर्वक्र असून त्याला इलियाक फोसा असे म्हणतात. या पृष्ठभागाच्या खालील बाजूस एक ठळक रेषा आहे, तिला इलिओपेक्टिनेल लाईन असेही म्हणतात. ही रेषा पुढील बाजूस जिथे संपते तिथे एक लहान उंचवटा आहे, त्याला इलिओपेक्टिनेल एमिनन्स असे म्हणतात. बाहेरील पृष्ठभाग हा बहिर्वक्र असून त्यावरील खोलगट भागात ग्लुटियल फोसा असे म्हणतात. बाहेरील पृष्ठभागाच्या कपाच्या आकाराचा दिसणारा हा कळगा 3 हाडे एकत्र येऊन बनलेला आहे. यालाच टॅब्युलम कॅव्हिटी असे म्हणतात. एक अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन, 2 सिफेसिस प्यूबिस, 3 इन्फेरियर रेमस आणि ऑफ प्यूबिस. त्यानंतर ऑब्च्युरेटर फोरामेन, ट्युबरासिटी ऑफ इस्चियम, लेझर सायोटिक नॉच स्पाइन अँड इस्चियम, ग्रेटर सायकोनिक नॉच, पोस्टेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन, पोस्टेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन असे इम्युनाइट बोन आहेत, त्याचे पार्ट आहेत. त्यानंतर या ऍसिट्युब्युलम कॅव्हिटी जवळ 2 पंचमाश भाग हा इलियम मुळे तयार झालेला आहे. याच कॅव्हिटीच्या मांडीच्या हाडाचे डोके बसून खुब्याचा सांधा तयार होतो. इलियमची वरची किनार काट ही वक्र असून तिला इलियाक क्रेस्ट असे म्हणतात. इलियाक क्रेस्ट पुढील बाजू जिथे संपते तेथील टोकास अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन, अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन असे म्हणतात. त्याच्या जवळच खालील बाजूस असणाऱ्या टोकास अँटेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन असे म्हणतात. त्याच्या जवळ खालील बाजूस असणाऱ्या टोकास अँटेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन असे म्हणतात. इलियाक क्रेस्ट पाठीमागील बाजूस जे संपते तेच अशी 2 टोके आहेत, त्यांना अनुक्रमे पोस्टेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन व पोस्टेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन असे म्हणतात. इलियमला सेक्रम ज्या ठिकाणी जोडले जाते त्याच्या खालच्या बाजूस एक मोठीच खाच आहे, तिला ग्रेटर सायोटिक नॉच असे म्हणतात व यातून सायटिक नर्व मांडीकडे जाते. त्याच्याच खाली एक लहान खाच आहे, तिला लेझर सायोटिक नॉच असे म्हणतात. इस्चियम कटऱ्याच्या हाडाचा सर्वात जाड, दणकट व बळकट असा भाग आहे. इस्चियमच्या हाडाच्या खालील बाजू जो उंचवट आहे त्यास इस्चियम ट्युबरोसिटी असे म्हणतात. व्यक्ती बसलेली असताना यावर संपूर्ण शरीराचा भार सांभाळला जातो, इस्चियस ट्युबरोसिटी बोलतात त्याला. याच ठिकाणी हॅमस्ट्रिंग मसल जोडलेले असतात. इस्चियल ट्युबरोसिटीच्या वरील बाजूस पाठीमागे एक टोक दिसते, त्याला इस्चियल स्पाइन असे म्हणतात. इस्चियम मुळे ऍसिट्युब्युलम कॅव्हिटीचा खालील भाग तयार होतो. प्यूबिस इनॉमिनेट पोनच्या पुढील भागास प्यूबिस असे म्हणतात. या हाडाच्या मधल्या भागास बॉडी व बाजूच्या भागास रेमाय असे म्हणतात. वरील बाजूच्या रेमसला सुपेरियर रेमस व खालील बाजूच्या रेमसला इन्फेरियर रेमस असे म्हणतात. सुपेरियर रेमस मुळे ऍसिट्युब्युलम कॅव्हिटीचा पुढील भाग तयार होतो. इन्फेरियर रेमस खाली इस्चियमला जाऊन मिळतो, त्यामुळे मध्यभागी छिद्र जे पोकळ भाग तयार होतो त्याला ऍब्च्युरेट फोरामेन
असे म्हणतात. यामधून रक्तवाहिन्या व रक्तवाहिन्या व मज्जातंतू तयार होतात. दोन प्युबिस बोन एकत्र येऊन सिफॅसिस प्युबिस हा साधा तयार होतो व त्याच्या खालील भागामानीस प्युबिक आर्च असे म्हणतात. त्यानंतर प्युबिसच्या वरच्या रेमसला ज्या ठिकाणी इलियम मिळतो त्या ठिकाणच्या गडबडीत भागास किंवा रेषेला इलिओपॅक्टिडियल लाईन असे म्हणतात. प्रसूतीच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे दोन इस्चियल स्पाइन मध्ये पातळीला झिरो स्टेशन असे म्हणतात. बाई प्रसूतीमध्ये असताना गर्भमस्तक या पातळीच्या कितपत वर किंवा खाली असलेले आहे हे प्रसूतीच्या प्रगतीवरून म्हणजे प्रोग्रेसवरून समजते. झिरो स्टेशनला लँडमार्क समजले जाते. बाई प्रस्तुतीसाठी आलेली असताना पीव्ही एक्झामिनेशन करून झिरो स्टेशनला वरच्या बाजूस गर्भमस्तक असेल तर -1 सेंटीमीटर ते 2 सेंटीमीटर झिरो स्टेशनच्या खालच्या बाजूस गर्भमस्तक असेल तर +1 सेंटीमीटर झिरो स्टेशन असे म्हटले जाते. सेक्रम 5 मणके एकत्र येऊन हाड तयार होते त्याला झालेले आहे. त्याचा आकार त्रिकोणी असतो म्हणून त्याला त्रिकास्ती सेक्रम असे म्हणतात. याला दोन पृष्ठभाग आहेत. आतील पृष्ठभाग हा अंतर्वक्रतार आहे. या खोलगट भागास हॉलो ऑफ द सेक्रम असे म्हणतात. 5वा नंबर वर्टिब्रा व पहिला सेक्रल वर्टिब्रा यांच्यामध्ये सांधा हा फक्त थोडा ठळक प्रॉमिनेंट आहे त्याला सेक्रल पोमेंटरी असे म्हणतात. हा एक ऑब्स्टेट्रिक मधला महत्वाचा पॉइंट आहे. हा जितका जास्त प्रॉमिनेंट म्हणजे आतील बाजू जितका जास्त तितकी बाळंतपणातील अडचण जास्त. सेक्रमचा बाह्य पृष्ठभाग हा बहिर्गोल असून तो खडबडीतो आहे. सेक्रमच्या वरील बाजूस असणाऱ्या पसरट भागात विंग्स ऑफ दी सेक्रम असे म्हणतात. सेक्रमच्या दोन्ही बाजूस छिद्रे आहेत त्यांना सेक्रल पोरामिन्स असे म्हणतात. या छिद्रातून मज्जातंतू बाहेर पडतात. 5ही मणके एकत्रित आल्यामुळे स्पायनल कॅनल तयार झालेला आहे व त्यातून स्पायनल नर्व जाते. प्रसूतीशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे सेक्रल पोमेरायटिस ऑब्स्टेट्रिक लँडमार्क असे म्हणतात. सेक्रल प्रोमेंटरीचा भाग आतील बाजूने जास्त पुढे असल्याने ब्रीमचा अँटेरोपोस्टेरियर डायमीटर हा लहान होतो व त्यामुळे गर्भमस्तक कटेराच्या उतरण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. सेक्रमचा आतील पृष्ठभाग हा अंतर्वक असल्यामुळे तेथे खोलगट भाग तयार होतो त्याला हॉलो ऑफ द सेक्रम असे म्हणतात. कॉकिक्स यालाच माकड हा गुदास्ती असे म्हणतात. 4 कॉक्सिजियल मणके एकत्र येऊन कॉक्सिक हे हाड तयार झालेले आहे. ते वरील बाजूस सेक्रमला जोडून कॉक्सिजियल जॉईंट जे असतो तयार होतो. प्रस्तुतीच्या वेळेत याच कॉक्सिकचे टोक मागे ढकलले जाते. कटेराच्या बाह्यद्वाराच्या पूर्ण व पश्चिम व्यास 1/2 असा इंचाने मोठा होतो वाढतो व त्यामुळे प्रसूती सुलभ होते. 1:2. त्यानंतर कटराचे सांधे अस्थि कटराचे कार्य शरीराला आधार देणे, कटीर पोकळीतील इंद्रियाचे संरक्षण करणे. कटराचे सांधे जे आहेत त्यातला एक प्रकार आहे सॅक्रो इलियाक जॉईंट जो की इलियम व सेक्रम यांच्यामध्ये तयार होणारा हा सांधा असून डाव्या बाजूस एक व उजव्या बाजूस एक असे 2 सॅक्रो इलियाक जॉईंट आहेत. सेक्रोकॉक्सिजियल जॉईंट सेक्रम व कॉक्सिक ही 2 हाडे एकत्र येऊन एकमेकांना जोडली जाऊन हा सांधा तयार होतो. स्त्रियांमध्ये प्रसूतीच्या वेळी ही या सांध्याची हालचाल जास्त होऊन कॉक्सिक मागे ढकलले जाते. पेबिक बोन पासून 2 लांबट फाटे पसरले आहेत त्यालाच रेमाय ऑफ दी पेबिस असे म्हणतात. या 2 रेमाय मधील कोन सुद्धा फार महत्वाचा आहे. हा कोन 90 अंशापेक्षा मोठा असेल तर आउटलेट डायमीटरला जास्त जागा मिळते आणि प्रसूती सुलभ होण्यास मदत होते. 3 सिम्फॅसिस प्युबिस जॉईंट दोन्ही बाजूच्या प्युबिस बोनची बॉडी एकमेकांना जोडली जाऊन हा सांधा तयार होतो. या सांध्यात 2 हाडामध्ये खुर्चीची चकती असते म्हणून त्याला खुर्च्यात्मक सांधा म्हणजे कार्टिलेजिनस जॉईंट असे म्हणतात. या सांध्याची ही हालचाल थोड्या मोठ्या प्रमाणात होते. गर्भावस्था नसताना हे सांधे फारच थोडी हालचाल करणारे असतात पण गर्भावस्थामध्ये हे सांधे सॉफ्ट आणि लिगामेंट्स ताणली जातात. ही सर्व क्रिया हार्मोन्समुळे होते त्यामुळे प्रसूतीच्या वेळी जननमार्ग मोठा होऊन गर्भमस्तक बाहेर पडणे सुलभ होते. तोटा यामुळे स्त्रियांना बाळंतपणानंतर कंबरदुखी व चालताना चांगले त्रास होणे तक्रारी उद्भवतात. कटराचे मुख्यतः 2 भाग पडतात. खोटे कटीर, खरे कटीर. खोटे कटीर म्हणजे फॉल्स पेल्विस जे की मागील बाजूस सेक्रल क्रोमेंट्री पुढील बाजूस प्युबिक क्रेस्ट व दोन्ही बाजूस इलियाक पेक्टोनियल लाईन मिळून पेल्विक ब्रीम तयार झालेली असते. पेल्विक ब्रीमच्या वरील भागास खोटे कटीर असे म्हणतात. प्रसूतीच्या वेळी खोट्या कटीराचा फारसा उपयोग होत नाही परंतु खोट्या कटीराच्या मापावरून खऱ्या कटीराची सर्वसाधारण कल्पना येते.
खोट्या कटिराच्या मापास एक्सटर्नल पॉलिमेट्री असे म्हणतात. आजकाल याचा उपयोग केला जात नाही. खरे कटीर जे असतात ट्रू पेल्विस ब्रीमच्या खालील भागास खरे कटीर असे म्हणतात. खऱ्या कटिराचे इनलेट, कॅव्हिटी व आउटलेट असे 3 भाग पडतात. इनलेट यालाच ब्रीम असे म्हणतात. हा मागील बाजूस सेक्रल प्रोमेंट्री, पुढील बाजूस प्युबिक रेमाय व दोन्ही बाजूला एलिओ पेक्टोनिल ग्लॅन्स म्हणून तयार केलेला असतो. झालेला असतो. गायनेकॉइड पेल्विस मध्ये सेक्रल प्रोमेंट्रीचा उंचवटा वगळता ब्रीमचा आकार गोलाकार आहे. कॅव्हिटी जी आहे ब्रीम व आउटलेट यांच्यामधला भागास कॅव्हिटी असे म्हणतात. ही कॅव्हिटी जी असतात ती पूर्ण गोलाकार असते. आउटलेट वरील कडा ही इस्चियल स्पाइनने बनलेली असते. यामधील अंतर म्हणजे बाय स्पाइनल डायमीटर होय. हा 10 सेंटीमीटरचा असून प्रसूती शास्त्रामध्ये याला अतिमहत्व आहे. पेल्विस मधील रुंद प्रतलाचे हे माप आहे. आउटलेटची पुढील बाजूचे प्युबिक आर्चरने तयार केले झालेले असते. या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो. दोन्ही बाजूला इस्चियल ट्युबरायसिटीज, मागे कॉक्सिक व सेक्रोट्युबरस लिगामेंट्सने पेल्विक आउटलेट तयार होतो. याचा आकार हा हिऱ्याच्या डायमंड शेप सारखा असतो, शंकरपाळ्यासारखा. स्त्री कटीर व पुरुष कटीरातील फरक बघायचा तर झालं तर हा परीक्षेला येणारा भाग आहे. परीक्षेमध्ये येऊ शकतो हा भाग. त्यानंतर त्याचं बघूया. स्त्री कटीरमध्ये स्त्री कटीराचे हाडे गुळगुळीत वजनाला हलके असतात, तर पुरुष कटीराचे जे हाडे असतात ती खडबडीत, कमी चिवट व वजनाला जड असतात. 2 नंबर, स्त्री कटीरमध्ये पेल्विक ब्रीमचा आकार साधारणतः गोलाकार असतो, तर पुरुष कटीरामध्ये ब्रीमचा आकार हृदयाकृती असतो. स्त्री कटीरामध्ये प्युबिक आर्च मोठी असते, तर पुरुष कटीरामध्ये प्युबिक आर्च लहान असतो. स्त्री कटीरामध्ये दोन्ही इस्चियल ट्युबरसिटीज मध्ये अंतर जास्त असते, तर पुरुष कटीरामध्ये दोन्ही इस्चियल ट्युबरसिटीज मधील अंतर कमी असते. स्त्री कटीरामध्ये सेक्रम रुंद व उथळ असतो, तर पुरुष कटीरमध्ये सेक्रम अरुंद व खोलगट असते. स्त्री कटीरामध्ये पेल्विक कॅव्हिटी गोलाकार उथळ असते, तर पुरुष कटीरामध्ये पेल्विक कॅव्हिटी अरुंद व खोल असते. स्त्री कटीरामध्ये पेल्विक आउटलेट रुंद असते, तर पुरुष कटीरामध्ये पेल्विक आउटलेट अरुंद असते. ग्रेटर सायटिक नॉच रुंद असते हे स्त्री कटीरामध्ये, तर पुरुष कटीरामध्ये ग्रेटर सायटिक नॉच अरुंद असते. स्त्री कटीरामध्ये खोटे कटीर रुंद असते, तर पुरुष कटीरामध्ये खोटे कटीर रुंद असते. स्त्री कटीरामध्ये कटीराचे सांधे जास्त प्रमाणात ताणले जातात, तर पुरुष कटीरामध्ये कटीराचे सांधे जास्त ताणले जात नाहीत. त्यानंतर स्त्री कटीरामध्ये प्युबिक कोन 90 अंशाचा असतो, तर पुरुष कटीरामध्ये प्युबिक कोन हा 90 अंशापेक्षा लहान असतो. स्त्री कटीराचे वर्गीकरण करायचे, क्लासिफिकेशन ऑफ फिमेल पेल्विस, तर कटीराचे मुख्यत्वे करून 4 प्रकारात वर्गीकरण केले जाते. एक गायनोकॉइड पेल्विस, ज्यामध्ये ब्रीमचा आकार हा साधारणतः गोलाकार आहे. आणि अँड्रॉइड पेल्विस म्हणजे यामध्ये ब्रीमचा आकार हा साधारणतः गोलाकार आहे, म्हणजेच हृदयाकृती. त्यानंतर 3 आर्थ्रोपॉइड पेल्विस, यात ब्रीमचा आकार अंडाकृती ओव्हल शेप असतो. तुम्ही पाहू शकता असे या प्रकारे असतो. प्लेलॉइड पेल्विस याला साधे चपटे कटीर असे म्हणतात. यामध्ये ब्रीमचा आकार किडनी शेप असतो. तुम्ही पाहू शकता किडनी सारखा आकार असतो. त्यानंतर गायनोकॉइड आणि हे ॲथ्रोपॉइड आणि अँड्रॉइड. गायनोकॉइड पेल्विसच्या प्रस्तुतीच्या दृष्टीने म्हणजे जनन मार्गाचे गर्भ बाहेर येण्याच्या दृष्टीने हे कटीर अतिशय योग्य आहे. ब्रीमचा आकार गोलाकार असतो. सेक्रम चांगला अंतर्वक्र असल्याने आतील पोकळी उत्तळ बनण्यास मदत झालेली आहे. ग्रेटर सायकॉटिक नॉच हे रुंद असते. प्युबिक आर्च मोठी असते, सुमारे 90 अंशाचा कोन दोन्ही प्युबिसने तयार झालेला असतो. दोन्ही इलिया क्रेस्ट या रुंद असून चांगल्या वक्र कर्व अशा प्रकारचे कटीर हे सर्वसाधारणपणे ज्या स्त्रियांमध्ये कोणतेही व्यंग नाही, जिची उंची 1.5 मीटरपेक्षा जास्त आहे, जिच्या कमरेचा खालचा भाग हा खात्यापेक्षा रुंद आहे, जिच्या पादत्राणा नंबर 4 किंवा त्यापेक्षा मोठा आहे, तिच्यामध्ये आढळते. पेल्विसची बंधने, पेल्विस लिगामेंट्स. पेल्विसची एकूण 18 बंधने आहेत, ती खालीप्रमाणे. पॉप्स लिगामेंट्स, 2 सेक्रोस्पायनस लिगामेंट्स, 3 सेक्रोट्युबरस लिगामेंट्स, प्युबिक लिगामेंट्स. इलियाक लंबर लिगामेंट्स, इलियोसेक्रल लिगामेंट्स, इलियोकॉक्सिजियल लिगामेंट्स,
लंबोसेक्रल लिगामेंट्स, सेक्रोकॉक्सिजियल लिगामेंट्स. एकूण असे 18 लिगामेंट्स तयार होतात. तर ते जे तुम्ही संख्या बघू शकता. पेल्विसचे पॉप्स जे लिगामेंट्स आहेत त्याची 2 संख्या, सेक्रोस्पायनल लिगामेंट्स त्याची 2 संख्या, सेक्रोट्युबरस लिगामेंट त्याची 2 संख्या, प्युबिक लिगामेंट्स याची 4 संख्या, इलियो लंबर लिगामेंट्स याची 2 संख्या, इलियोसेक्रल लिगामेंट्स याची 2 संख्या, इलियो कॉक्सिजियल लिगामेंट्स याची 2 संख्या, सेक्रल लिगामेंट्स याची 1 संख्या, सेक्रोकॉक्सिजियल लिगामेंट्स याची 1 संख्या, अशी एकूण 18 लिगामेंट्स आहेत. या 18 बंधनांनी कटिराची 4 हाडे भक्कम रीतीने जोडली गेलेली आहेत. वरीलपैकी 4 बंधने या ठिकाणी अतिवत महत्वाची आहेत ती पाहू. एक आहे सेक्रो इलियाक लिगामेंट्स. ही लिगामेंट संपूर्ण शरीरातील अतिबळकट अशी लिगामेंट आहेत. या लिगामेंटचे एक टोक इलियाला सेक्रो इलियाक जॉईंट जवळ जोडलेले असून दुसरे टोक सेक्रमला जोडलेले आहेत. 2 इंटरप्युबिक लिगामेंट्स, यामुळे सिम्फसिस प्युबिस जॉईंटला बळकटी येते. 3 सेक्रोट्युबरस लिगामेंट्स, हे सेक्रम व एस्चियल ट्युबरासिटीजला जोडणारे लिगामेंट्स आहेत. 4 सेक्रोस्पायनल लिगामेंट्स, हे सेक्रल व इस्चियल स्पाइनला जोडणारे लिगामेंट्स असून त्यामुळे पेल्विक आउटलेटची पाठीमागील भिंत पोस्टीरियर वॉल जी असते ती तयार होते. कटिराचे व्यास, डायमीटर ऑफ दी पेल्विस म्हणजे व्याख्या. पेल्विस कर्व मध्ये ठराविक 2 बिंदूंना साधणारी व मध्यबिंदू जाणारी जी काल्पनिक रेषा असते तिला कटिराचा व्यास असे म्हणतात. पेल्विक ब्रीमचा व्यास, डायमीटर ऑफ दी पेल्विस ब्रीम. एक पूर्व पश्चात व्यास, अँटी पोस्टीरियर डायमीटर. हा व्यास सेक्रल प्रोमेंटरीचा मध्यापासून सिम्फॅसिस प्युबिसच्या आतील बाजूस 1.25 सेंटीमीटर खालीपर्यंत मोजला जातो. तो 11 सेंटीमीटरचा असून यालाच ऑब्स्टेटिकल कॉन्जुगेट असे म्हणतात. यामध्ये व अनाटॉमिकल कॉन्जुगेट मधील फरक आहे. यामध्ये अनाटॉमिकल कॉन्जुगेट हा सिम्फसिस प्युबिसच्या वरच्या टोकापासून सेक्रल प्रोमेंटरीच्या मध्यापर्यंत मोडला जातो. तो 12 सेंटीमीटर आहे, कारण सिम्फॅसिस प्युबिसची जाडी ही 1 सेंटीमीटर इतकी असते. अनाटॉमिकल कॉन्जुगेट हा मोठा असला तरी प्रसूतीच्या दृष्टीने ऑब्स्टेटिकल कॉन्जुगेट हाच महत्वाचा मानला जातो, कारण प्रसूतीच्या वेळी गर्भमस्तकात खाली उतरण्यासाठी याच मार्गातून पाशीच जावे लागते. डायगोनल कॉन्जुगेट, ज्यामध्ये हे अंतर सेक्रल प्रोमेंटरीच्या मध्यापासून सिम्फॅसिस प्युबिसच्या खालच्या कडेपर्यंत मोजतात. हा 12 ते 13 सेंटीमीटर इतका असून तो पीबी एक्झामिनेशन वरून पाहिला जातो. आलेल्या मध्यभागापासून ते 2 सेंटीमीटर हाडाची खोली वजा केली असता ऑब्स्टेटिकल कॉन्जुगेट मिळतो. तिरपे व्यास, ऑब्लिक डायमीटर्स 3 नंबर. ब्रीमचे तिरपे व्यास हे सेक्रो इलियाक जॉईंट्स पासून विरुद्ध बाजूच्या इलियोपेक्टोनियल एमिनन्स पर्यंत मोजले जातात. ज्या बाजूचा सेक्रो इलियाक जॉईंट असेल त्यावरून डावा किंवा उजवा तिरपा व्यास हे नाव दिले जाते. दोहची लांबी ही 12 सेंटीमीटर इतकी असते, परंतु डाव्या बाजूला डिसेंडिंग कोलन असल्यामुळे तेथील जागा ही कमी उपलब्ध होते. 4 आहे आडवा व्यास, ट्रान्सफर डायमीटर. ब्रीमचा हा सर्वात मोठा व्यास आहे. दोन्ही बाजूच्या इलियोपेक्टोनियल एमिनन्स मधील अंतर मोजले जाते. हा 13 सेंटीमीटर आहे. 5 सेक्रोकॉर्टिलाइड डायमीटर्स. हा व्यास 9 सेंटीमीटरचा असून तो सेक्रल प्रोमेंटरी पासून इलियोपेक्टोनियल इमिनेन्स पर्यंत मोजला जातो. कटील पोकळी, पेल्विक कॅव्हिटी, इनलेट व आउटलेट मधील वक्र मार्गाला कटील पोकळी असे म्हणतात. हिची पुढीलची भिंत अँटेरियर वॉल 4 सेंटीमीटर असते, म्हणजेच प्युबिस बोनची उंची पाठीमागील भिंत ही 12 सेंटीमीटर असते. म्हणजेच सेक्रम व कॉक्सिसची लांबी कटील पोकळी ही गोल आकाराची असून पुढील बाजूस वळलेली आहे. हिला सर्व बाजूने हाडांची सीमा नसल्याने तिचे व्यास अचूक मोजता येत नाही, परंतु तिन्ही व्यास 12 सेंटीमीटर मानले जातात. पेल्विस आउटलेट, याची वरची कडा ही दोन्ही इस्चियल स्पाइन्सच्या पातळीला असते. दोन्ही इस्चियल स्पाइन मधील अंतर म्हणजे स्पाइनस डायमीटर होय. हा 10 सेंटीमीटर इतका असतो. या व्यासाला प्रसूतीशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, कारण अरुंद पेल्विक प्रतलाचे नॅरो पेल्विक प्लेन हे आडवे अंतर आहे. पेल्विक आउटलेटची खालील कडा ही हिऱ्याच्या आकाराची डायमंड शेप असून पुढील बाजूस पेल्विक आर्च आहे व तेथे 90 अंशाचा कोन होतो. दोन्ही बाजूला इस्चियल ट्युबरासिटीज व मागील बाजूस कॉक्सिक आणि सेक्रो ट्युबरस लिगामेंट्स आहेत. आउटलेटचा एपी डायमीटर, याचा एपी डायमीटर हा कॉक्सिकच्या टोकापासून ते प्युबिक आर्चच्या शिरोबिंदूपर्यंत एपेक्स ऑफ दी प्युबिक आर्च मोजतात.
प्रसूतीच्या वेळी कॉक्सिक्स जे आहे हे पाठीमागे ढकलले जाते आणि त्यामुळे एपी डायमीटर हा 1 ते 1.5 सेंटीमीटरने वाढतो. हा व्यास 13 सेंटीमीटरचा आहे. या मोठ्या व्यासाला ऑब्स्टेटिकल अँटेरो पोस्टीरियर डायमीटर असे म्हणतात. ऑब्लिक डायमीटर याला निश्चित असे बिंदू नसल्याने हा व्यास मोजता येत नाही. अभ्यासाच्या दृष्टीने कटिराची मोजमापे लक्षात राहावीत म्हणून आकृतीमध्ये नंबर 4 मध्ये सोपी पद्धत दिलेली आहे. ड्रीमचा आकार पूर्व पश्चात 11, त्यानंतर तिरपा असलेला 12 आणि त्यानंतर ट्रान्स म्हणजे आडवा व्यास 13. त्यानंतर कॅव्हिटी दाखवल्याप्रमाणे त्यामध्ये पूर्व पश्चात 12, तिरपा 12 आणि आडवा व्यास 12 आणि आउटलेट मध्ये 13 पूर्व पश्चात, त्यानंतर तिरपा 12, त्यानंतर आडवा व्यास 11. कटिराचा प्रवेशद्वार पोकळी व मापे सेंटीमीटर मध्ये आहेत, लक्षात ठेवा. कटिराचा तळ जो आहे पेल्विक फ्लोर, कटिराच्या दोन्ही बाजूचे निरनिराळे मसल एकत्रित येऊन कटिराच्या खालच्या बाजूला एक खोलगट भाग तयार होतो, त्याला पेल्विस असे पेल्विक फ्लोर असे म्हणतात. तसेच त्वचा, स्किन, फोसिया, चरबी, फॅट आणि कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजेच यांच्यामुळे पेल्विक आउटलेट्स आणि अनियमित आकार भरून काढला जातो. कटीर तळाचे स्नायू मसल ऑफ पेल्विक फ्लोर. कटीर तळ हा स्नायू संपूर्ण स्नायूंनी बनलेला असून तो कटीर व पोकळी व पेरिनियम या दोहोंमधील पडदा आहे. यामुळेच कटीर, पोकळी व पेरिनियम स्वतंत्र झालेले आहेत. 3 प्रकारच्या स्नायूंचा मिळून एक संच असे 3 संच एका बाजूस व 3 संच एका दुसऱ्या बाजूस अशी विभागणी झालेली आहे. यामध्ये असणारे स्नायू म्हणजेच पिबोकॉक्सिजियस, एलिकोकॉक्सिजियस व इश्चिकॉक्सिजियस असे हे होतं. या तिन्हींना मिळून लेव्हेटर एनॉय असे म्हणतात. दोन्ही बाजूचे लेव्हेटर एनॉयचा कुठे एवायचा बाहेरील पृष्ठभाग हा परिवक्र व आतील पृष्ठभाग हा अंतर्वक्र आहे. बाहेरील पृष्ठभाग पेल्विक फेसियाच्या परायटल लेवरने कव्हर झालेला असून आतील पृष्ठभाग एनल फेसियाने कव्हर झालेला आहे. फेसियाने कव्हर झालेला या संपूर्ण मसलनाच पेल्विक डायफ्राम असे म्हणतात. हा डायफ्राम मूत्रमार्ग, योनिमार्ग व गुदद्वार मार्ग या तिन्ही मार्गाने भेदलेला आहे. कटीर तळाची रचना स्ट्रक्चर ऑफ द पेल्विक फ्लोर हे 4 आवरणे तयार झाले असून सर्वात आतील म्युकस मेम्ब्रेनचे, नंतर मस्क्युलर लेअर, त्यानंतर फेसिया व सर्वात बाहेरील पेरिटोनियम असे आहेत. मस्क्युलर लेअरचे पुन्हा 2 भाग पडतात. वरचा लेअर सुपरफिशियल लेअर, आतील लेअर डीप लेअर. वरचा लेअर जो असतो सुपरफिशियल लेअर ट्रान्सफर पेरिनी त्यामध्ये हा सर्वात बाहेरील पासून पेरिनियम पासून इचियल ट्युब्युलसिटीज पर्यंत असतो. इस्चिओ कॅनव्हास कॅव्हर्नस हा स्नायू इस्चियल ट्युबरसिटी पासून क्लिटोरियस पर्यंत असतो. बल्बो कॅव्हर्नस हा स्नायू योनिद्वाराच्या भोवती असतात. स्पिंक्टर एनी हे स्नायू गुदद्वारा भोवती असतात. 2 आतील लेअर जे असतात डीप लेअर मध्ये इलिओऑक्सिजियल, इलियम पासून कॉक्सिक पर्यंतचे स्नायू जे असतात ते असतात. त्यानंतर इस्चिओकॉक्सिजियल, इस्चियम पासून कॉक्सिक पर्यंतचे स्नायू. त्यानंतर पिबोकॉक्सिजियल हे पल्विस पासून कॉक्सिक पर्यंतचे स्नायू असतात. कटीर तळ्याचे कार्य असे: एक कटीर पोकळीतील इंद्रियाचे संरक्षण करते. गर्भाशयाची स्थिती स्वाभाविक राखणे. प्रसूतीच्या वेळी यामुळे कॉक्सिकची हालचाल होऊ शकते. बाईला प्रसव वेदना सुरू झाल्यापासून त्यानंतरचा गर्भाशयाच्या आकुंचन निर्वर्तनामुळे कटीर तळाचा पुढचा भाग हा वर उचलला जातो व आतील भाग खाली ढकलला जातो. याला स्विंग डोअर ऍक्शन असे म्हणतात. त्यामुळे आतील गर्भ बाहेर येण्यास मदत होते. प्रसूतीच्या दृष्टीने महत्वाचे: 1 गर्भारणपणाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कटीर तळ म्हणजे पेल्विक फ्लोर मऊ सॉफ्ट होऊन प्रसूतीसाठी तयार होत असतो. तर जर प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेत बाईने खाली जोर करून कळा दिल्यास बिअर डाऊन पेन्स जे असतात त्याला म्हणतात. पॅरा सर्वायकल स्नायू व ट्रान्सवर्स सर्वायकल लिगामेंट्सवर ताण पडतो. त्यामुळे गर्भाशयाची स्थिती रिट्रोवेटेड होण्याची शक्यता असते. प्रसूतीच्या दुसऱ्या अवस्थेत पेल्विक फ्लोर फुगतो. पेरिनियल बॉडी चपटी होऊन संपूर्ण पातळ थीन होऊन प्रसरण पावते. ही अवस्था लांबली व प्रमाणापेक्षा जास्त ताण पडल्यास मूत्राशयाला आधार देणाऱ्या फेसियात ताणल्या जाऊन सिस्टोसिल तयार होण्याची भीती असते. पेरिनियमवर गर्भ मस्तक जर जास्त वेळ राहिले व पेल्विक फ्लोर सैल पडून कटीर पोकळीमधील इंद्रियाचा आधार कमी होतो. थँक्यू. अशा प्रकारे आपण आपला पहिला चॅप्टर संपवला आहे. धन्यवाद. जर आपल्याला
हा विषय आवडलेला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा आणि घंटीला दाबायला विसरू नका. धन्यवाद.